RD 4440 के दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए आप सभी का हार्दिक स्वागत है। अनंता ठाकरे चषक 2021 में ठाकरे परिवार का अभिमान, आप देख रहे हैं रबड़ क्रिकेट का घमसान। सुभाष धुमाल हमेशा की तरह एक ऐसी आवाज, सागर जी आपका हार्दिक स्वागत है। ऐसी आवाज जिसने 2015 में कदम रखा भिवंडी क्रिकेट कमेंट्री में और पलट के नहीं देखा। साथ में वो आवाज जिन्हें सम्मानीय सचिन ठाकरे जी हमारे बीच उनका आगमन हो चुका है। सम्मानीय सरपंच साहब प्रथम नागरिक हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है। सचिन दादा जी आपका हार्दिक स्वागत, वेलकम। देखिए मनीष पाटिल ने भी दिन दुगनी रात चौगनी तरक्की की है और कल हमारे साथ तो वो आवाज रहेंगी इस आवाज ने मराठी भाषा को सबसे पहले दुनिया में पहुंचाया था। बैक टू क्रिकेट नाउ, दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए बिंदास लसने के साथ नॉन स्ट्राइक पर हैं विजेंद्र। बल्लेबाजी को हम देखते हैं तो देखिए अमोल पाटिल जब तक क्रिकेट में रहेंगे जॉली का क्रिकेट फलता फूलता रहेगा। उनमें अभी क्रिकेट बहुत बाकी है, सुभाष ठाकरे में क्रिकेट बहुत बाकी है। ये जो खिलाड़ी हैं ये लेजेंड क्रिकेटर हैं। BC4 फॉर्मेट में मैचेस खेले जा रहे हैं और वाकई में अब अल्ताफ वाली, सुभाष ठाकरे, करसन फ्लोरे, सभी जो भी लोग हैं वो रबड़ क्रिकेट में भी एक नया रंग लाते हुए। गेंदबाजी के लिए अमोल पाटिल, की ऑफ कामतगर, कामतगर की चाबी क्रिकेट की जिन्हें कहा जाता है। और अमोल पाटिल आप सूरज बादलों के पीछे छुप चुका है, बहुत ही सुहाना मौसम आप देख रहे हैं। राहुल भुईर हमारे साथ हैं, मानेरे के बहुत जबरदस्त कमेंटेटर। पहली गेंद और बोल्ड कर दिया अमोल पाटिल ने, विकेटों में गेंद थी, पहला झटका 0 पे, बिंदास लसने आउट। चेंडूवर अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय की आप कामतगर अमोल पाटील याला सिद्दीक बाबे सर का म्हणतायत याचं उत्तर अगदी पहिल्याच चेंडूवर पाहायला मिळते। अब मौसम सुहाना होता हुआ, बादल छाते हुए अमोल पाटिल, नए बैट्समैन शेखर दलवी और अराउंड द लेग्स बोल्ड करने की कोशिश, वाइड। पैसा 2000 रुपए, ये बॉक्स में सामने वाले। वाकई में वेल बिगन इज हाफ डन, डॉक्टर गौली सर अक्सर कहते हैं, और वहीं कुछ अमोल पाटिल ने किया, पहली गेंद पर बोल्ड किया। आज मेरे साथ सुभाष धुमाल, मनीष पाटिल और राहुल भुईर हैं और कल वो आवाज रहेंगी जिसने भिवंडी क्रिकेट को ऊंचाई पे ले जाया, वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गौली सर। अमोल की गेंद बहुत बढ़िया गेंद, चेंज ऑफ पेस था, हवा में स्विंग होकर गेंद आई थी, बल्ले के अंदर लगी, लेकिन जब तक डीप स्क्वायर लेग से खिलाड़ी आते, ओवर थ्रो हुआ है, तीसरे के लिए निकल पड़े बैट्समैन, चौथे रन के लिए निकल पड़े। क्या कहेंगे, अमोल पाटिल काफी नाराज है जिस तरह रन बने, 4 रन आए, 1-2 का 4। अगदी बरोबर, अतिशय खराब क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, कारण या चेंडूवर तब्बल 4 धावा आणि टिपर पर 0 ओव्या संघाला मिळालेले आहेत। सुभाष धुमाल, लगता ही नहीं है कि हम रबड़ क्रिकेट, इसीलिए मैंने इसे टाइटल दिया है, ये ठाकरे परिवार का अभिमान। आप देख रहे हैं रबड़ क्रिकेट का घमसान। अगली 2 टीमों को टॉस के लिए तैयार रहना है, हमजा स्पोर्ट और रईस बिल्डर एंड डेवलपर, असरार अंसारी फैम टीम और तारिक रईस फैम टीम। जिक्र चला था कल तो एक ऐसा घमसान रहेगा, कौन बनेगा विजेता, और कल हमारे बीच वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गौली सर रहेंगे।
और गेंद के आने का इंतजार किया, हुक किया हवा में, और देखना क्या कुछ हुआ है वहां पर। 5 रन अपनी टीम के लिए बचाए थे, लेग ब्रेक गेंद की थी वहां पर, इंतजार किया था और हुक किया था, लेकिन डीप स्क्वायर लेग के खिलाड़ी की भी सराहना करनी होगी। रितेश थे वहां पर। मैजिक बॉक्स वहां बना गया है। 2000 रुपए का इनाम करसन। देखिए, कोई मैजिकल शॉट भी आप खेलते हैं तो 2000 का इनाम है, और ये इनाम नहीं लीला ये इस मरतबा बहुत ही खूबसूरत स्ट्रोक लॉन्ग ऑफ के ऊपर उछाल कर खेला है। 6 बैट्समैन विजेंद्र ने, अमोल पाटिल, विजेंद्र को बहुत बढ़िया वापसी अपील वहां पर, लेकिन अंपायर का कहना कि गेंद बल्ले की जड़ से लगी है, स्लिम मिड ऑफ पे गई और रन छुड़ाते हुए बैट्समैन सुभाष ठाकरे की तरफ से मैजिक बॉक्स में अगर जाता है, आप बुम बुम 6 लगा दें तो बुम बुम की तरफ से 2000 रुपए। अंपायर मुन्ना पठान इस वक्त वीआईपी पे हैं। इस मरतबा बहुत ही बढ़िया शॉट शेखर दलवी के बल्ले से, पुल और पावरफुल 6 रन। अल्टीमेट रहती है। एक ओवर मिक्स मिला जुला असर कहेंगे हम सुभाष धुमाल। 19 रन आए और एक बड़ा विकेट, क्या कहेंगे आप? नक्कीच एक संमिश्र सुरुवात आपण म्हणू शकतो दोन्ही संघांकडून, कारण एक विकेट प्राप्त केला गेलेला आहे आणि चांगली धावसंख्या आहे, कारण धावसंख्येने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आहे। विजेंद्र एका बाजूने चांगली फलंदाजी करतोय, शेखर दलवी त्याला चांगली साथ देतोय। 19 रन, 1 विकेट, 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। शुरुआत बहुत अच्छी रही थी और गेंदबाजी में बुलाया गया गेंदबाज धनराज को, राइट आर्म राउंड दी स्टंप्स। ओ बढ़िया गेंद, गुड लेन पे पड़ने के बाद अंदर की जानिब कटी थी बाएं हाथ के बैट्समैन के लिए, बल्ले की करीब से जाती हुई विकेट कीपर के पास। बहुत खूबसूरत गेंद, अगदी बरोबर, खूपच चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, सरळ निघून गेला होता इष्टरक्षकाच्या हातामध्ये। धनराज के पास रफ्तार कम है, लेकिन रफ्तार ज्यादा है लेकिन रनअप कम है। इस मरतबा बहुत ही नजाकत से खेल दिया गेंद को लॉन्ग लेग और फाइन लेग के बीच में। जब तक वाइडिश फाइन लेग पे गेंद फील्ड होती, 2 रन बनाए गए। टर्निंग विद द कॉर्नर, लवली लुकिंग स्ट्रोक फ्रॉम बैट्समैन विजेंद्र। सुभाष, आई थिंक विजेंद्र लुकिंग व्हेरी कॉन्फिडेंट सो फार। अगदी बरोबर, आणि रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेंद्र यंदा चांगल्या फॉर्म मध्ये आहे, मॅन फ्रॉम वेल आहे, आपण पाहतो सध्या फलंदाजी करताना। धनराज इस मरतबा मिस की हुक शॉट है, खेलना चाहते थे, स्क्वायर लेग पे गेंद गई फाइन लेग पर, 1 रन, अच्छी पटकी हुई गेंद थी। देखिए सुभाष धुमाल, आप तेज गेंदबाज है तो आपके पास अगर शॉर्ट पिच गेंदे हैं तो बहुत इफेक्टिव रहती है, क्योंकि बैट्समैन पूरी तरह से अपने आप को घुमा नहीं पाता। दुनिया की क्रिकेट में अब सब रिकी पॉन्टिंग और विराट कोहली तो नहीं है कि तुरंत ही पोजीशन ले ले। धनराज सामना करेंगे शेखर दलवी, जिन्होंने 11 रन बना रखे हैं। कमाल के खिलाड़ी हैं शेखर। इस मरतबा ऑफिस टॉस खेला है पैरों के सामने ऑन साइड में, 1 रन बनता हुआ, दूसरे की कॉल
और इसे कहते हैं रन को चुरा लिया है तुमने जो रन को. अगदी बरोबर. अगदी 40 धावी पूर्ण केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने इथे वाढेल आणि धावसंख्या 2 वाढून झालेली ती धावफलक करून 24 धावा. अगली दो टीमों को टॉस के लिए आना है. टीमें खेल रही है हमजा स्पोर्ट्स और रईस बिल्डर एंड डेवलपर. राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए. इस मरतबा मिसक्यू शॉट है. पटकी भी गेंद थी लेकिन लगभग शॉट एक्स्ट्रा कवर में कोई खिलाड़ी नहीं और 2 रन फिर चुरा लिए बल्लेबाजों ने. देखिए शेखर दलवी की फिटनेस बहुत अच्छी है. रनिंग बिटवीन द विकेट जब आप तेज करते हैं तो यही रिजल्ट आता है. 5 ओवर का ये मुकाबला है. दूसरा ओवर चल रहा है. 26 रन हुए हैं विनोद पाटिल फैम टीम आरडी 440 के. रबर क्रिकेट का घमसान आप देख रहे हैं BC4 फॉर्मेट में. धनराज की गेंद खींच के मारा है लेकिन वाइड ऑफ लॉन्ग ऑन. अमोल पाटिल की कमाल की फील्डिंग और आप जाकर 2 रन और पूरे होते हुए. शेखर दलवी ने भी तय कर लिया है कि 1 चुराएंगे. 2 ओवर की समाप्ति. आरडी ने बनाए हैं 28. ये ओवर बहुत अच्छा रहा धनराज का जहां पर केवल उन्होंने 9 रन दी. क्या कहेंगे धुमाल. अगदी बरोबर. कारण अमोल पाटील यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये 19 धावा जिथे खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये धनराज यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. फक्त 9 धावा खर्च केलेल्या आहेत. तर बरोबर 14ची सरासरी आरडी 440 ओलिया संघाने राखलेली आहे. कारण एक फलंदाज बाद झाला होता. अगदी पहिल्याच चेंडूवर पहिला हातरा बसला होता बिंदास लसणे याच्या रूपाने. त्यानंतर विजेंद्र पाटील आणि शेखर दलवी या 2 फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. बैक टू क्रिकेट नाउ. यू आर वॉचिंग ठाकरे परिवार अभिमान. यू आर वॉचिंग रबर क्रिकेट घमसान. What an atmosphere today now. Slightly hot morning but overcast condition. Sun has gone behind the cloud. The match comes to you from Rajnoli Bhiwandi. अगदी बरोबर. आणि आजच्या दिवसाचं सिद्दीक बाबे सर आणखीन एक आकर्षण आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमच रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये एक इतिहास लिहिला जाईल. या मैदानावर सुभाष ठाकरे आणि कंपनी करून बिल्कुल बिल्कुल सही कहा आपने. अभी तक जो टेनिस क्रिकेट में ग्रामीण सिटी हुआ था वो रबर क्रिकेट में यानी इतिहास. हालांकि वो टेनिस क्रिकेट में हुआ था उसके पीछे भी दयानंद चोरगे के साथ खड़े थे सुभाष ठाकरे और अब सुभाष ठाकरे ने नया कीर्तिमान बनाया. देखिए कुछ लोग ऐसे रहते हैं जो किसी काम के लिए बनाता है ऊपर वाला उन्हें. सुभाष ठाकरे एक ऐसे क्रिकेटर हैं जो कई सालों से खेल रहे हैं और अब राजनौली का ये जो ग्राउंड सुभाष धुमाल ये जो बना है अब लग रहा है कि यहाँ क्रिकेट काफ़ी फलेगा फूलेगा. अब तक क्रिकेट चैलेंज क्रिकेट ग्राउंड, धोबी तालाब स्टेडियम, सोनाली क्रिकेट ग्राउंड, साथ ही साथ छत्रपति शिवाजी क्रिकेट ग्राउंड, महाराजा छत्रपति शिवाजी क्रिकेट ग्राउंड भादवड़. अब यहाँ पर वैसे मैचेस. इस मरतबा खींच के मारा है. गेंद मैदान के अंदर है. फील्डर उसके नीचे आ रहे हैं और आउट हो गए विजेंद्र. अच्छी शुरुआत यहाँ पर रितेश की. सुभाष आपको पता चाहिए कि ये वो रितेश हैं जो जॉली ट्रॉफी 2016 में आए थे का एक पिक्चर पे जॉली कामतगर में. वहां से इस रितेश ने पलट के नहीं देखा. ये बल्लेबाज भी कमाल के हैं. नक्कीच. आणि पहिल्यापासून जॉली कामतगर हा संघ जॉली क्रिकेट खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. अगली 2 टीमों को टॉस के लिए तैयार रहना है. अगले बैट्समैन लाइन ऑफ मानकोली दबंग दीबू के नाम से जाने जाते हैं दीपेश माली, जिनके बारे में मैं अक्सर कहता हूं कि जो दीपेश माली है ना ये जब भी आते हैं तो गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं. पिछला जो टूर्नामेंट यहाँ रहा था महेश ठाकरे का उसमें भी काफी सरदर्द बन गए थे. तर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. दोन्ही सलामीचे फलंदाज डगॉटच्या आश्रयाला गेलेले आहेत. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 28 धावा. इसके बाद जो मुकाबला है आप असरार अंसारी फैम टीम हमजा स्पोर्ट्स और रईस बिल्डर एंड डेवलपर तारिक रईस फैम टीम. चांगले चेंडू आपल्याला पाहायला मिळते. ईस्टर्नच्या वरून चेंडू जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. बहुत खूबसूरत गेंद
टिप्पा खाने के बाद साइड आर्म गेंद की थी। इस मरतबा ऑन द राइज खेला है, लेकिन जहां खेलना चाहते थे वहां नहीं खेल पाए। उसका कारण था कि गेंद के ऊपर जाके ऑन द राइज स्ट्रोक नहीं खेला था, बल्ले का मुंह ज्यादा खुल गया और गेंद गई कवर पॉइंट पे। 1 रन, स्कोर 29 पे पहुंचा है RD 440 का। दबंग दीपू सामना कर रहे हैं दीपेश माली रितेश का। बढ़िया बैटल। सूरज बादलों के पीछे छुप चुका है। लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स और इस मरतबा छोड़ दिया। ऑनफील्ड अंपायर इस वक्त अंपायरिंग कर रहे सुभाष पाटिल और उमेश केने। इस मरतबा बहुत ही करारा ऑन ड्राइव है, लेकिन उससे बढ़कर फील्डिंग वाइड ऑफ लॉन्ग ऑन अमोल पाटिल की। 1 रन। हालांकि रितेश ने इस ओवर में शुभा धुमाल अगर हम देखें तो बांधे रखा है बल्लेबाजों को। 2 रन अभी तक खर्च कर चुके हैं, 1 विकेट भी लिया है। आप देख रहे हैं ठाकरे परिवार का अभिमान, आप देख रहे हैं रबर क्रिकेट का घमसान, अनंता ठाकरे चषक। और बढ़िया बाउंसर, थोड़ा सा रुक के गेंद आई थी और कहीं ना कहीं जल्दी कर बैठे थे। ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है 30 रन। और कहीं ना कहीं अब RD की कठिनाइयां बढ़ती हुई, लेकिन दीपेश माली जब तक रहेंगे किसी तरह का हम आकलन नहीं कर सकते। अगदी बरोबर. दीपेश माली याच्यावर पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. आणि यंदाच्या हंगामाचा विचार केला तर रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये दीपेश माली याचा दणका आपल्याला पाहायला मिळेल. करता हा फलंदाज यंदाच्या अंकामध्ये नंबर 1 वर रँक करत आहे. सर्वाधिक धावा या फलंदाजाने यंदाच्या अंकामध्ये कुठून काढलेल्या आहेत. शुभा धुमाल मेरे से बहुत ज्यादा रबर क्रिकेट में आपने कमेंट्री की है। हालांकि दीपेश माली किसी भी इंट्रोड्यूस के मोहताज नहीं। एक ऐसे बैट्समैन है जो कभी भी कहीं भी और किसी भी फॉर्मेट में मैच का पासा पलट सकते हैं। लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि अमोल पाटिल के दिमाग में भी बहुत कुछ चल रहा होगा। लेकिन क्या लगता है कि कितना टोटल स्लॉग ओवर में बनाए जहां पर वो फाइट बैक करे। नक्की इथून मात्र या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठून काढण्याचा प्रयत्न RD 440 ओली संघाकडून केला जाईल. धनराज को कंटिन्यू रखा गया है, दीपेश माली को राइट आर्म ओवर द स्टंप्स, ऑफ स्टंप से बहुत दूर दूसरे मोहल्ले में निकल गए वाइड। वैभव पाटिल मशहूर क्रिकेटर हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है। लेट राजीव गांधी ट्रॉफी 2016 में धोबी तालाब स्टेडियम में 6 गेंदों में 6 चौके लगाए थे वैभव पाटिल ने। इस मर्तबा पैर नहीं चले थे, क्रीज बॉक्स से खेले थे, बीट किया वहां पर। क्रिकेट में जहां पे फुटवर्क जरूरी है वहां पर मोबाइल में नेटवर्क जरूरी है। कमाल की गेंद थी धनराज की दीपेश माली को। इस मर्तबा फिर अच्छी गेंद थी, पिछले पांव पे चले गए हैं। अमोल से थोड़ा फंबल्ड होता हुआ 2 रन पूरे किए। देखिए दीपेश माली जैसे बैट्समैन को पीछे खेलने पे मजबूर रखना ये अपने आप में एक कमाल है। अगदी बरोबर. या अगोदर रितेश यांनी चांगली गोलंदाजी केली, तो फक्त 2 धावा खर्च केल्या. त्यांनी धनराजी चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए दीपेश को सीधा स्ट्रोक है, फील्डर नीचे है, दीपेश माली आउट। सर दर्द बढ़ता हुआ RD 440 के लिए। भूपेश कराले वो क्रिकेटर भी हैं, लेकिन टेक्नीशियट का काम बहुत अच्छा कर रहे हैं। लेकिन ये टेलीकास्ट दुनिया की पहली वेबसाइट
और जिसके सब्सक्राइबर सबसे ज्यादा दुनिया में, नानेकर और गौरव सावंत की जोड़ी का कमाल, tenniscricket.in। मैंने पिछले टाइम कहा था कि उन्हें कहा था आप पागल हुए, उन्होंने दुनिया को पागल बनाया। इस मर्तबा फिर से अच्छी गेंद खेलना चाहते थे, ऑन साइड में बल्ले का मुंह जल्दी खोल दिया, बॉलर बैक रहे, थोड़ा सा चूक हो गई और रन पूरा। पकड आपण पाहतोय मजबूत कामतगर संघाच्या गोलंदाजाने केलेली आहे, कारण मोठे फटके खेळण्याची मुभा दिलेली नाही। 34 रन हो चुके। कल हमारे साथ वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गौली सर जुड़ जाएंगे तो समा ही कुछ और हो जाएगा। इस मरतबा फोर्स किया बैकफुट पे जाकर, फिर ज्यादा अधिक एलिवेशन नहीं है शॉट के पीछे, डीप एक्स्ट्रा कवर से थ्रो पहुंचाता हूं ऊंचा, कलेक्ट नहीं कर पाए, बैकअप अच्छा, 2 रन पूरे। लगभग जॉली स्पोर्ट्स ने भी कम से कम 8 से 10 रन ज्यादा खर्च किए, और इस तरह के रन खर्च करना मानो फुजूल खर्ची होती है। राइट आर्म ओवर द स्टंप जा रहे हैं, क्रीज के कोने से उछाल दिया है गेंद को, डीप मिड विकेट बाउंड्री के ऊपर, हाई एंड हैंडसम 6 रन। ने जीता था और रनर्स वही थी करसन फ्लोरे की जॉय कुमार। 4 ओवर में शुभा धुमाल 42 रन आए हैं। क्या लगता है कि दीपेश माली जो कि आउट हो चुके हैं और उनकी जगह ही जो 2 बैट्समैन हैं, ये कहां तक देख रहे होंगे? क्योंकि पहला मुकाबला 47 पे अच्छा फाइट बैक किया था। इथून नक्कीच 10 ते 15 धावांकडे लक्ष असेल शेखर दलवी आणि अक्षय कासार या 2 फलंदाजांचं। एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये, ट्रिपल 4 या संघाचे अक्षय कासार आणि शेखर दलवी यांनी नक्कीच आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे, एक बाजू लावून धरलेली आहे, ज्याच्या इनिंगमध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे। ताहिर हमारे बीच में, ताहिर आपका भी इस्तेकबाल है, बहुत मशहूर ऑलराउंडर। करण पाटिल को देखिए, आज किरण पाटिल नजर नहीं आ रहे हैं, कॉटरेल ऑफ भिवंडी, वो तो अपोजिशन साइड में है, वो तो आएंगे, लेकिन ये करण पाटिल है, ये भी युवा खिलाड़ी हैं, क्या फायदा उठाएंगे कासार? बैकफुट पे गए, बहुत ही खूबसूरत शॉट, पुल गैप में कमाल की फील्डिंग, 3 रन बचाए वहां पर खड़े खिलाड़ी ने। आज धनराज का राज चलता हुआ ओवर थ्रो हुआ है, दूसरा रन पूरा हुआ है। देखिए इस तरह का स्ट्राइक भी कासार के पास गया। नक्कीच ओव्हरथ्रोच्या रूपाने जास्त धावा खर्च केलेल्या आहेत, गोलंदाजी चांगले आपल्याला पाहायला मिळालेले आहे कामतकर या संघाकडून। इस तरह के जब रन मिलते हैं तो जो काम 100 रुपए में होता है, वो काम को आप 150 रुपया खर्च कर रहे हो। स्कोर इस वक्त 44 रन है। इस मरतबा बहुत खूबसूरत ड्राइव, लेकिन बल्ले की जड़ से गेंद गई थी, ताकत नहीं थी। डीप वाइडिश मिड ऑफ पे गेंद को उठाया अमोल पाटिल ने, 1 रन। रईस बिल्डर एंड डेवलपर के कैप्टन और हमजा 11 के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल, टॉस बॉक्स में आपको जुड़ जाना है। जॉय कुमार टॉस बॉक्स एंजॉय करने के लिए। इस मरतबा आउट एलबीडब्ल्यू, बिल्कुल विकेटों के सामने बोल्ड हो गए हैं। अराउंड लेग्स बेल्स को ट्रिप करती हुई गेंद निकल गई, कमाल की गेंदबाजी अंदर किया था वहां पर। जॉय कुमार टॉस बॉक्स, करसन फ्लोरे, राजा
शेखर दलवी के लिए बिग एंड देना चाहिए। बहुत बढ़िया बल्लेबाजी की। आउट होने से पहले मात्र एक ऐसे बैट्समैन थे जिन्होंने जॉली की गेंदबाजी का डट के मुकाबला किया। 26 रन बना के आउट हुए शेखर दलवी। 12 गेंदों में 2 सिक्सर। इस मरतबा ऊंचा स्ट्रोक खेलने की कोशिश, ऊपरी सिरा लगा है, गेंद अब जाकर बहुत फाइन थर्डमैन पे चली गई है। 1 रन बना है और 2 रन पूरे किए बैट्समैन ने। 47 रन। लगता है कि अंडर 50 का चक्कर चलता हुआ। इसके बाद हमजा स्पोर्ट और रईस बिल्डर एंड डेवलपर, उसके बाद जॉय कुमार और नवाब स्पोर्ट्स के बीच में मुकाबला, और आखिर में आप एक और मुकाबला, और उसके बाद सिटी क्रिकेट और ग्रामीण। उछाल दिया गेंद को, कोई मौका नहीं, आसमानी टोला, 6 रन। स्टंप जाते हुए फिर से फुल टॉस, गेंद एक्स्ट्रा कवर के ऊपर, 6 रन। गेंद सर पे से जाए अब पानी, और ये जो रन बन रहे हैं ये मेरे साथ मान्यवर माननीय श्री गंगाराम कातरे साहब हैं, जो माजी सरपंच भी रह चुके हैं। और ये देखिए जॉय कुमार का टॉस बॉक्स। जॉय कुमार इंजॉय फुल, और करसन फ्लोरे, राजा मनुष मेरे साथ टाइड है बहुत दिनों के बाद। मोस्ट वेलकम। और जंगजू खिलाड़ी हरीश केने। टायर को देख के बहुत अच्छा लग रहा है। बहुत आपकी मालूमात के लिए बहुत मशहूर ऑलराउंडर रह चुके हैं। लगभग 2009 से 2016 तक इनके भी ऑलराउंडर की तोती बोलती थी। लेकिन बहरहाल क्रिकेट काफी बदल चुका है। भिवंडी का क्रिकेट शान वाला क्रिकेट हो गया है। हेड कहना है वहां पर रईस बिल्डर एंड डेवलपर के जंगजू कैप्टन का, और आया भी हेड है। बहुत धन्यवाद गंगाराम कातरे साहब, आपसे निवेदन है मंच पे बैठना है। टॉस को इस वक्त जीता है रईस बिल्डर एंड डेवलपर। सबसे पहले आप एक जंगजू खिलाड़ी है, इस कप को मैंने टाइटल दिया है ठाकरे परिवार का अभिमान। आप देख रहे हैं रबर क्रिकेट का घमसान, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है। टूर्नामेंट बहुत अच्छा किया है सुभाष ठाकरे साहब ने, अब हमको चांस दिया खेलने किया, उनका आभारी हूँ। और जितना कहे उतना कम है, बहुत अच्छा टूर्नामेंट लगा है। अरे टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? अबे सर बैटिंग करूँगा। बल्लेबाजी इसलिए करना चाहेंगे कि पिछला भी जो रबर का टूर्नामेंट हुआ, और रबर का एक ऐसा टूर्नामेंट है जहाँ अच्छा ओवर चल गया तो दबाव आता है, लेकिन अगर ज्यादा रन रहे तो टीम दबाव में आती। तो 5 ओवर में कोई ऐसा टारगेट माइंड सेट करके आए हैं जो आप बनाना चाहेंगे?
अबे सर ऐसा कोई माइंडसेट नहीं है कि ज़्यादा से ज़्यादा रन बनाएंगे की कोशिश करेंगे और सामने अच्छी टीम है और रोज़ का हम एक साथ में प्रैक्टिस करते हैं तो कोई भी टीम कमज़ोर नहीं है, ज़्यादा से ज़्यादा रन बनाने की कोशिश करेंगे। एक बड़ी टीम के कैप्टन होने के नाते मैं आपको पूछना चाहूंगा एज अ एक्सपीरियंस, क्या फर्क आप महसूस करते हैं टेनिस बॉल में और रबर बॉल में? अबे सर रबड़ बॉल का एक टाइमिंग शॉट रहता है और टेनिस का भी एक टेक्निकल खेल रहता है और रबड़ बॉल में कोई भी जीत सकता है, कोई भी हार सकता है। ये थे हरेश केनी। ताहिर बहुत दिनों के बाद मेरे साथ जुड़ चुके हैं। सबसे पहले तो मैं आपका स्वागत करता हूँ। सुभाष ठाकरे का ये शो कैसा लग रहा है? बहुत ही बढ़िया है, नया ग्राउंड है और मैं सुभाष भाई को कॉन्ग्रेचुलेशन देता हूँ कि टूर्नामेंट अच्छा हो जाए। ताहिर, इस तरह रबर के टूर्नामेंट होना चाहिए जो BC4 के अंडर फॉर्मेट हो रहे अल्ताफ अली और उनके सहयोगियों के। नहीं बिल्कुल सही है, BC फॉर्मेट में बहुत अच्छा टूर्नामेंट होता है। ये बताइए, आप टॉस जीतते तो क्या करते? सब फील्डिंग ही करते हैं। और आपको फील्डिंग दी गई है। सामने की टीम को रोकने के लिए इनिशियल ओवर पहले दौड़ में कौन से गेंदबाज है जिन पे आप डिपेंड कर रहे हैं? 2 गेंदबाज है, अकील है, मैं हूँ, बाकी एक है गोवर्धन है, नए बॉलर है, अच्छे प्लेयर। काफ़ी अच्छी टीम बनी है, लेकिन सामने वाली भी टीम बहुत ही बढ़िया है, उनका एक्सपीरियंस ज़्यादा है अपने से। हमारी थोड़ी नॉर्मल टीम हो गई है अभी। मुकाबला टफ होगा इंशाल्लाह इंशाल्लाह। The news from the toss box is Rice Builder and Developer won the toss, selected bat first. Is back to the commentary box. Rahul Veer and Shubhat Dumal is there. DJ आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये धुमाल सर जोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. विजयासाठी 60 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये. आजची ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. नवाब स्पोर्ट्सनं पहिली मॅच जिंकली आणि पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटला कमरांचा आणि ह्या देखील मॅचमध्ये आपल्याला चांगला खेळ पाहायला भेटला. खास करून शेखर दलवेने चांगली बॅटिंग केली, आपल्या टीमसाठी 26 धावा त्यांनी बनवल्या. 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लेसन खेळाडू अमोल पाटील सोबत आपल्याला यंगस्टर प्रतीक पाहायला मिळतील. प्रतीक पाटील, पहिलं षटक किरण पाटीलचं. लेफ्ट आर्म गोलंदाज, लेफ्ट प्ले, पहिला चेंडू अमोल पाटील साठी. पहिला चेंडू आपल्याला बाउन्सर पाहायला भेटला आणि इशारा येत असताना 1 4 दी ओव्हरचा अंपायरच्या माध्यमातून चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खांद्याचा वापर इथे करताना दिसला तर फलंदाज किरण पाटील, लेफ्ट आर्म गोलंदाज. अमोलसाठी हा चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर आहे. केने सरांचा इशारा आमच्यापर्यंत व्हाईट बॉलचा आलाय. पहिली एक्स्ट्रा धावा आपल्याला पाहायला म्हणजे धुमाल जे आपण बघितलं पहिल्या देखील मॅच मध्ये भरपूर आपल्याला एक्स्ट्रा धावा पाहायला भेटल्या आणि ह्या मॅच मधील आपण म्हणतो सेकंड इनिंगची ही पहिली एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्राच्या रूपाने चाकवणी ओपन होत आहे. जॉली कामतगिरी या संघाचं जे आव्हान आहे ते 60 धावांचं. पुढचा चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा पुन्हा संपर्क नाहीये. चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. विकेट टू विकेट गोलंदाजी धुमाल सर होत असताना बघतो आपण किरणचा जर विचार केला तर किरणकडे वेग भरपूर आहे. मग आता जास्त वेगानं चेंडू न टाकता इथनं जास्तीत जास्त लक्ष दिलं आहे नक्कीच आपल्या हाताकडे, कारण का इथनं जास्त जर वेगानं चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला तर कदाचित रबर बॉल आहे, टायमिंग षटकार चौकार येऊ शकतील. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते किरण पाटीलची. अगदी बरोबर, यावेळी थोडंसं गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं होतं. पुढचा चेंडू किरण, अजून चांगला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. अंडाचा फटका डीप मध्ये कुणाल मात्रे आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडूची उचलून फेक वर पर्यंत 1 धावीतनं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये आपल्याला 2 पाहायला मिळते. जॉली कामतगर इन ऍक्शन मध्ये आपल्याला संघ पाहायला मिळते. त्यांच्या अगेन्स्ट चांगली कामगिरी पहिल्या इनिंग मध्ये 8 4-4-0 ओव्हली या टीमनं केली आहे. 2 धावा स्कोअर बोर्ड वरती. स्ट्रायकिंग एंडला प्रथमच खेळण्यासाठी सज्ज प्रतीक, लेफ्ट आर्म गोलंदाज. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अपील देखील थोडीशी झाली, मात्र अंपायर सहमत नाहीयेत. 1 धावीतनं अजून मिळतीये.
एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती आपल्याला 3 पाण्यामध्ये धुमाल. सर सुरुवात जर आपण विचार केली तर एवढी चांगली झाली नाहीये जॉली कामतकरसाठी. अगदी बरोबर. ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती त्याप्रमाणे सुरुवात तर कामतकर संघाला करता आली नाही आणि त्याचं कारण किरण पाटील याचा तिखट मारा. पुढचा चेंडू अमोल पाटीलसाठी अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने बघतो आपण जागेवर न खेळण्याचा प्रयत्न, फुटबॉलचा कुठलाही वापर इथं नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आणि किरण पाटील खूप चांगली गोलंदाजी करतोय. जादुही गोलंदाजी या पहिल्या स्पेलमध्ये किरण पाटीलची. अगदी बरोबर. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. किरण पाटील जो फ्रंटलाईन गोलंदाज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तो चित्र, पुन्हा एकदा जागेवरनच खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. अप्रतिम षटक आपल्याला पाहायला भेटला. पूर्णपणे आडी ट्रिपल फोर 0 ओव्हर या टीम कडे हा षटक राहिला. खास करून इम्प्रेस केलं किरण पाटीलनं. खूप चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. फक्त 3 धावा खर्च केल्या गोलंदाजानं. जॉली कामतकरला 60 धावा या मॅच मध्ये बनवायचे. दुमालजी चांगली बॅटिंग होणं गरजेचं होतं. मात्र दुसऱ्या बाजूने आपण बघतोय पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग झाली आणि आता आपण जर इक्वेशन बघितलं तर स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल येणारे चेंडू शिल्लक आहे 24 आणि विजयासाठी 57 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. आम्हाला भूपेश चांगली माहिती देतात. आमच्यासोबत ते जोडले गेलेत ऑफिशियल ऑपरेटर. अगदी बरोबर. जॉली कामतकर संघ पहिल्या षटकाचा विचार केला तर राहुल पूर्णपणे बॅकफ्लोर पाहायला मिळतोय आणि किरण पाटील याच्यावर जो कर्णधाराने विश्वास दाखवला होता तो विश्वास किरण पाटील या गोलंदाजाने सार्थ ठरवलेला आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे इम्प्रेस करत असताना 60 धावसंख्येचं टार्गेट आहे या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. पहिल्या मॅचमध्ये धावा झाल्या नव्हत्या धुमालजी, मात्र या मॅचमध्ये चांगल्या धावा झाल्यात. कमबॅक नक्कीच केला दुसऱ्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये. म्हणजे त्याच्यानंतर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली शेखर दळवीची. त्याच्या जोरावरती एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला भेटली स्कोर बोर्डवरती. इथून मात्र आक्रमणाला सुरुवात करावी लागली. या षटकामध्ये चांगल्या धावांची गरज असणार आहे कामतकर या संघाला. ओव्हर द विकेट अक्षय कासारचा पहिला चेंडू. थोडीशी अपील पाहायला मिळते. मग त्या अपीलमध्ये आपल्याला जास्त उत्साह पाहायला भेटला. आत्मविश्वासाची कमी पूर्णपणे जाणवली. मग अक्षय कासार टीमचे कॅप्टन देखील दष्टपैलू खेळाडू आहेत आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सिनियर ज्युनियर हा फॉर्मॅट भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतो सिटी क्रिकेटचा. अगदी बरोबर आहे. अक्षय कासार हा भरपूर असरदारी आपल्याला पाहायला मिळतोय अगदी पहिल्याच चेंडूवर. ओव्हर द विकेट प्रतीकसाठी अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. स्विंग आणि मिस. पुन्हा एकदा जागेवर खेळण्याचा प्रयत्न. आपण पहिलं षटक जर बघितलं तर अमोल पाटील हे जागेवरच खेळले, खले खले खेळण्याचा प्रयत्न त्यांचा होता. फुटवर्क आपल्याला भरपूर कमी पाहायला भेटला. इथं फुटवर्कचा वापर करावा लागेल. शपथ होतो पण ऑफस्टिक वरती, मात्र चेंडू बॅटच्या खालून जातोय. त्याचं कारण आपल्याला फुटवर्कचा नक्कीच अभाव पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. अगदी बरोबर. प्रत्येक त्याचा अभाव इथे पाहायला मिळतो. जागेवर खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. कासारची सुंदर गोलंदाजी. अजून एक डॉट पूर्णपणे थांबवून ठेवला अक्षरशः या मॅच मध्ये. आधी 3-4-0 या टीमनं जबरदस्त आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. कारण का भरपूर स्पर्धा आधी 3-4-0 हा संघ, मग कल्याण डोंबिवली असेल, कल्याण असेल, बदलापूर असेल, ठिकाणी भरपूर या वर्षामध्ये खेळलाय दीपूमाईचा हा संघ. कासार ओव्हर द विकेट यावेळेचा हा फटका उकरण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे तिथे. फिल्डर उपस्थित आहेत. चूक मात्र होणार नाहीये. मग अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत येणं बाकी आहे आणि अंपायर आता आपल्याकडे नक्की इशारा करत की हा षटकार आहे. मात्र झेल तिथं पकडला गेला होता. मात्र सीमा रेषा आहे तिथे कदाचित नक्कीच त्यांचा नक्कीच पायाचा स्पर्श झाला असावा आणि लगेचच अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत षटकाराचा आलाय. तर पहिला मोठा फटका आपण बघतोय प्रतीक पाटील याच्या बॅट मधून आणि या फटक्यांची नित्यांत आवश्यकता आहे जॉली कामतकर या संघाला. डेफिनेटली तुम्हाला रिप्लाय देखील पाहायला मिळेल. रिप्लाय नक्कीच तुम्हाला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला भेटला. खूप चांगला कॅमेरा वर्क. हा रिप्लाय नक्कीच तुमच्या समोर ओमकार आमच्या ऑफिशियल कॅमेरा वर्क आहेत. हुकचा हा फटका होता आणि रिक्स आता मात्र घ्यावीच लागेल. हा नक्कीच तुम्हाला रिप्लाय पाहायला मिळेल. जबरदस्त कॅमेरा वर्क, अप्रतिम. संघाची धावसंख्या 9 वरती आपल्याला पाहायला मिळते. कासार ओव्हर द विकेट असाच आक्रमण करावं लागेल. अजून एक पोलचा जबरदस्त फटका आहे. चेंडू डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार, दर्शदार ठाकरे षटकार.
चेंडूचे 3 बॉल 3 षटकार जर मारले तर हरीश ठाकरे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रत्येकाने आता मात्र जिम्मेदारी घेतली आहे आपल्या नक्कीच टीमची. इथनं चांगली बॅटिंग केली तर मॅच मध्ये बनून राहू शकतील, कारण का इथनं कासरच्या आपल्याला गोलंदाजी चांगली पाहायला भेटली. पहिल्या षटकामध्ये किरणने इम्प्रेस केलं, फक्त 3 धावा खर्च केल्या. धुमाल आता मात्र नकल मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाला धमाल करावी लागेल. अगदी बरोबर नाही, प्रत्येक यांनी तो इरादा स्पष्ट केलेला आहे, कारण 3 निर्धाव चेंडूनंतर 2 सलग षटकार आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक षटकार आला तर हरीश ठाकरे यांच्याकडनं 500 ओव्हर द विकेटनं. कासारचा चेंडू खाली राहिला, खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अशीच गोलंदाजी सातत्यानं केली आहे या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये किरणने इम्प्रेस केलं आणि आता मात्र आपण बघतो या षटकामध्ये खूप सुंदर आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज अक्षय कासारच्या माध्यमातून. 2 षटकाराचं उत्तर डॉट चेंडूने दिलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावरती फक्त आपल्याला 15 पाहायला मिळतात. अजूनही विजयाच्या भरपूर दूर आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 45 धावेची गरज आहे. मात्र क्रिकेट जो असा खेळ आहे तिथे मात्र काय होऊ शकेल. 6 चेंडू नक्कीच सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलू शकतील. मात्र इथनं जो मोमेंटम पहिल्या षटकापासून आलाय तो पुन्हा एकदा मात्र इथनं कंटिन्यू करण्याचा प्रयत्न असेल आडी 000 या टीमचा. अगदी बरोबर राहुल, आणि जमीची बाजू कामातल्या संघाच्या बाजूने आपण पाहतोय, कारण कोणता विकेट त्यांनी गमावलेलं नाही. प्रत्येक चौथऱ्या एका बाजूने चांगली फलंदाजी करताना एक्सपिरियन्स कॅम्पियन अमोल पाटील कधीही आक्रमणाला सुरुवात करू शकतोय. बिनबाद आपण धावसंख्या पाहतोय 15 धावा, अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. 3 षटके शेष आहेत, म्हणजे 18 चेंडू आणि 45 धावांची अजूनही जॉली कामतकर संघाला सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. अजूनही मॅच संपली नाहीये, सामना अजूनही बॅलन्स आहे. मात्र रणनीती आपल्याला चांगली पाहायला मिळते. किरणने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे म्हणून किरणचा लगेचच आपल्याला दुसरा देखील स्पेल पाहायला मिळतो, म्हणजे चांगली रणनीती. इथनं टीम स्प्लिट चांगला असणं गरजेचं आहे आणि तो आपल्या टीम पाहायला नक्कीच पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 18-45 इक्वेशन. किरण पाटील सेकंड स्पेल मध्ये स्ट्रायकिंग एंडला अमोल पाटील सज्ज खेळण्यासाठी. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. इम्प्रेस केला, अक्षरशः थांबवून ठेवलाय अमोल पाटीलने आतापर्यंत भरपूर डॉट चेंडू तुम्हाला जे खेळलेत. अगदी बरोबर आहे, तब्बल 5 चेंडू हे निर्धाव चेंडू खेळून काढलेले आहेत अमोल पाटील याने, आणि त्याचं कारण किरण पाटील याची अप्रतिम गोलंदाजी. जबरदस्त अप्रतिम आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. सुपर गोलंदाजी, टॅलेंट आपल्याकडे असलेलं सिद्ध करत असताना किरण पाटील. पुढचा चेंडू पाकफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडूने बाटचा पुन्हा संपर्क नाहीये. डॉट पूर्णपणे अभ्यास केला अमोल पाटीलचा की एक्झॅक्टली अमोल पाटीलची स्ट्रॉंग झोन कुठे आहे तिथे मात्र चेंडू टाकले जात नाहीयेत. इथं मात्र वीक पॉइंट कुठे आहे तो शोधला जातोय आणि तिथे बरोबर मात्र चेंडूची पिचिंग आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी किरण पाटील. अगदी बरोबर, पहिलं षटक ज्याप्रमाणे हाताळलं होतं आणि हेही षटक तसंच आपल्याला पाहायला मिळतंय. किरण पाटील. अमोल पाटील साठी बॅटची कट आणि फलंदाज बाद. भरपूर संघर्ष केला मैदानाच्या आतमध्ये, मात्र अपयश आलं आणि लागणारा हा पहिला धक्का जॉली स्पोर्ट्स. नवीन फलंदाज यश पाटील स्ट्रायकिंग एंडला. किरण पाटील यावेळेचा चांगला फटका बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली, स्मार्टच्या माध्यमातून खेळलेत. तिथे फिल्डर देखील उपस्थित आहे, चेंडू शोधून फेक करतील. कॉन्फिडेंटली हा फटका मी तर म्हणेल धुमालजी होता, कारण का पहिल्या चेंडूवरती खूप चांगला फटका, भरपूर संघर्ष केला अमोलनं. मात्र अमोल बाद झालेत. आता मात्र यश पाटील आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 वर. अगदी बरोबर, 2 धावने यश पाटील यांनी आपलं खाते उघडलेलं आहे. तेवढं चांगली क्षेत्ररक्षण पॉइंट रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. चांगली बॅटिंग केली तर कमबॅक होऊ शकेल, मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटली आहे. किरण यासाठी हेलिकॉप्टर शॉट खूप चांगला होता डीप मध्ये, तिथे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग देखील भरपूर चांगली झाली. चेंडू शोधून फेक करेपर्यंत एकच धावीतनं मी द्या
आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. स्कोर कार्ड 18 वर आपल्याला पाहायला मिळते. 60 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचं पाठला करताना कामतगाव संघ आपण पाहतोय. एक फलंदाज बाद झालेले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ याने धावसंख्या झालेली ते 18. चांगली गोलंदाजी. पहिल्या स्पेलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. या देखील स्पेलमध्ये इम्प्रेस केला किरण पाटीलनं. प्रतीक स्ट्रायकिंग याला खेळण्यासाठी सज्ज. दरम्यानचा ऑनराचा फटका डीप मध्ये फिल्डर तिथे उपस्थित आहेत. बिंदास लसने भरपूर वेगाने आले. पण चेंडू उचलण्यासाठी शेखर दळवी आले होते तेवढ्याच वेगाने. तोपर्यंत 2 धावा इथनं मिळतील. एकूण 2 षटकांचा नक्की जर विचार केला तर जो स्पेल होता तो कंप्लीट झालाय. एकूण 3 षटकांचा आता मात्र खेळ कंप्लीट झालाय. आणि सांघिक धावसंख्या जर विचार केला तर धावसंख्या फक्त स्कोर बरोबर आपल्याला पाहायला मिळते 20 वरती. अजूनही 12 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी 20च्या सरासरीनं 40 धावा बनवायच्या आहेत. त्या 40 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील आपण ऐकूया आमचे सहकारी समालोचक मित्र शुभाजी धुमाल सर. धन्यवाद राहुल भोईर. तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये बरोबर 20च्या सरासरीने धावांची आवश्यकता आहे 40. कारण 20 धावा धावपलीकडे झाल्या गेलेल्या आता 18 चेंडूमध्ये 20 धावा आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. tenniscricket.in माध्यमातून आपण या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण पाहू शकता. स्वर्गीय वसंत उंद्र्या ठाकरे क्रीडांगण रांजणी या मैदानामधून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. आपण पाहत आहात हरिभक्त पारायण अनंतबुवा ठाकरे चषक 2021. या स्पर्धेचे आयोजक आहेत बुमबुम सुभाष ठाकरे, अष्टनायक ठाकूरपाडा, RS ग्रुप ठाकूरपाडा आणि ग्रामस्थ मंडल ठाकूरपाडा यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील हा दुसरा सामना आपण पाहतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये सुरेश इंटरप्राइजेस पाये संघाचं आव्हान संपुष्टात आलं होतं. तर हा दुसरा सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय RD टिपरपूर 0 ओवली विपक्ष जॉली कामतगर या 2 संघामध्ये. जे लक्ष आहे 60 धावांचा आणि 60 धावांच्या लक्ष्याचा पाठला करताना आपण पाहतोय अमोल पाटील याचा फ्लॉप शो आपल्याला पाहायला मिळाला होता. प्रतीक चौधरी एका बाजूने चांगली फलंदाजी करतोय, दुसऱ्या बाजूने यश पाटील त्याला कशी साथ देतोय याच्यावर जॉली कामतगर संघाच्या विजयाचं गणित आता अवलंबून असणार आहे. वेलकम कल्पेश ठाकरे, जीत पाटील, टायगर ऑफ वडकर, आपले हार्दिक स्वागत आहे. 12 चेंडूमध्ये अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय 3 ऑफिशियल पंच, ज्यामध्ये मुन्ना पठाण शहापूर, उमेश कणे निंबवली कल्याण आणि सुभाष पाटील डोंबिवली हे 3 पंच ऑफिशियल लाभलेले आहेत. तर चौथी षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज होते. सामना करेल फलंदाज यश पाटील. यावेळी चेंडूला फिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र क्षेत्ररक्षक प्रेषक आणि चेंडू होतो मिड विकेटच्या वरून सीमापार षटकार. करावे लागेल, टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावं लागेल. पहिल्या 3 षटकामध्ये इथनं किती धावा आपण बनवल्या किंवा किती चेंडू डॉट गेले या गोष्टीचा विचार करत जर बसले तर जॉली कामतगरला मॅच जिंकता येणार नाहीये. उर्वरित किती चेंडू शिल्लक आहेत आणि किती धावा बनवायच्या आहेत या गोष्टीचं जर कॅल्क्युलेशन केला तर विजयाच्या जवळ संघ नक्कीच पोहोचू शकेल. आणि तो प्रयत्न आता मात्र यश पाटील करतोय. यश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सामना जिवंत आहे आणि सामन्यामध्ये तुम्हाला चांगला क्रिकेट डेफिनेटली पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूमध्ये षटका ठोकून आता मात्र इरादे फश्रे केलेत आर या पार. धावसंख्या 27 आपण पाहतोय. शेखर दलवी वापसी करतो या चेंडूवर. पहिल्या चेंडूवर षटकार आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर कमबॅक करताना गोलंदाज शेखर दलवी. यावेळी फुलटा चेंडू होता. स्कोर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलेला, 1 धाव तर कंप्लीट केली जाईल.
अवांतराच्या रूपाने बाहेरचा इशारा होतो पंचांकडनं आणि धावसंख्या सिंगलने वाढेल. धावसंख्या 1ने वाढून झालेली ते धावपळीवर 28 धावा. यावेळी मात्र पायासमोरचा चेंडू खेळून काढलेला आहे आणि एका खेळाडूचा मात्र व्हायलेट पर्स हरवला आहे. जर कोणाला भेटला असेल तर प्लीज आपण कॉमेंटर बॉक्समध्ये जमा करावं. तुम्हाला योग्य तो पारितोषिक दिलं जाईल. कारण का पर्समध्ये नक्कीच काही डॉक्युमेंट देखील आहेत. तर प्लीज सहकार्य करा. ऑडियन्सला, आमच्या प्रेक्षकांना जर पर्स सापडला असेल तर प्लीज कॉमेंटर बॉक्समध्ये जमा करावा. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळलेला आहे. यावेळी क्षेत्ररक्षक कुणाल मात्र चेंडूवर झेपावतोय. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावसंख्या 1ने यावेळी वाढेल आणि 1 धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या सिंगल वाढून झालेली धावपळकावर 33 धावा. धावपाच्या रूपाने एक फलंदाजी बाद होतोय जॉली कामतगिरी संघाचा. 60 धावांचं लक्ष आणि 60 लक्षाचा पाठलाग जॉली कामतगिरी संघ करतोय. अजय दिवसाचा आज खास आकर्षण आपल्याला पाहायला मिळालं. प्रथमच इतिहास रचला जाईल स्वर्गीय वसंत उंदरा ठाकरे क्रीडांगण राजनोली या मैदानावर. कारण भिवंडी सिटी स्टार विरुद्ध भिवंडी ग्रामीण स्टार हा प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. धावसंख्या आपण पाहतो धावपळीवर डबल 33 धावा. यावेळी चेंडूला भिरकावून दिलेला हवाई फायर आणि यावेळी चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. षटकार. कारण धावसंख्या झालेला ते 39. आपला इरादा धनराज यांनी स्पष्ट केलेला आहे. षटकाराने डॅसिंग अंदाजाने आपलं खातं उघडलेलं आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. आजच्या दिवसामधील या स्पर्धेमधील दुसरा सामना आपण बघतोय. आरडी 0 ओवली विपक्षी जॉली कामतगिरी या दोन संघामध्ये. 6 चेंडू विजयासाठी अजून 21 धावेची गरज आहे. म्हणजे मॅच अजूनही बॅलन्स आहे. धुमाल सर 20 बनवल्या तर आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळेल. 21 बनवल्या गेल्या तर जॉली कामतगर जिंकेल आणि 21 इथनं रोखल्या गेल्या तर आरडी 4 ओवली हा संघ जिंकेल. आता मॅच अजूनही संपली नाहीये. कारण का धनराजनं पहिल्या चेंडूमध्ये षटकार डुगला आणि यश देखील चांगल्या टच मध्ये. म्हणजे मॅच अजूनही बॅलन्स आहे. 6 चेंडू विजयासाठी 21 धावेची. थोडासा वेळ कमी खर्च करा. आपण जास्त वेळ न खर्च करता लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे आणि सामना आपण लगेच सुरू करू. प्लीज थोडं सहकार्य करा. बघा नक्कीच एक पाकिट वॉलेट हरवलं आहे. जी पाटील यांचे मित्र आहे त्यांचा पाकिट मात्र हरवला आहे. प्लीज कल्पेश ठाकरेचा नक्कीच वॉलेट हरवलाय. जी त्यांचे ते मित्र आहेत तर कोणाला जर सापडला असेल तर प्लीज तो आपण जमा करावा. प्लीज थोडं सहकार्य करा. त्याच्यामध्ये नक्कीच महत्वाचे डॉक्युमेंट आहेत तर थोडं सहकार्य करा. जर कोणाला सापडला असेल कुणाल तर आपण जमा करावा. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. शेवटी षटक घालण्यासाठी संघाने चेंडू सोपवलेला आहे. गोलंदाज सर्वेशच्या हातामध्ये. सर्वेश मॅन फ्रॉम डुंगे. पाहूया शेवटचे षटक कशा प्रकारे हाताळतोय. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आहे तो ऑन साइडला. क्षेत्ररक्षक
चेंडूवर झेपावतोय, फेकी करतोय आणि तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावेने धावसंख्या हळूच पुढे सरकते. धावसंख्या सिंगल वाढून झालेली ती 40. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 20 धावेची गरज आहे. आपण बघतोय सामना बरोबर सुटल्यास आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळेल. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. सर्वेश राईट मोर द विकेट. यावेळी स्केअर ऑफ द विकेट चेंडू खेळून काढलेला एक धाव तर पूर्ण केली जाते. धावसंख्या पुन्हा एकदा सिंगलने वाढेल. धावसंख्या सिंगल वाढून झालेली आहे ती धावफलकावर 41 धावा. 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 19 धावेची गरज आहे मॅच मध्ये धुमाल सर. 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र कुठल्याही प्रकारची धाव नाही. आता मात्र बिन 3 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि 3 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. अमोल पाटीलना जे जास्त चेंडू खेळले त्याचंच कारण. आता मात्र चेंडू नक्कीच शिल्लक राहिला आहेत भरपूर कमी आणि धावा जास्त बनवायच्या आहेत. कव्हर दिशेने चेंडू खेळून काढलेला आहे आणि इथे मात्र फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेले आहेत. जवळजवळ विजयाच्या उंबाट्यावर पोहोचलेला ट्रिपल 0 ओवली संघ असं म्हटलं तर वावगा ठरणार नाही, कारण शेवटचे 2 चेंडू शेष आहेत आणि भरपूर धावांची आवश्यकता आहे. यावेळी गायकाचा अपील तिथे पाहायला मिळतोय. तर विजयाकडे अगोच करताना आपण पाहतोय तो ट्रिपल 0 ओवली हा संघ. यावेळी मात्र निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे विजय संपादन केलेला आहे आडी ट्रिपल 0 ओवली या संघाने. अभिनंदन विनोद पाटील, अभिनंदन आडी ट्रिपल 0 ओवली. हार्डलक जॉली कामतगर आणि हार्डलक अमोल पाटील. अच्छे से वो शेखर का इंटरव्यू खंडो देवार खंडो